पाहुण्या डॉक्टर निशिगंधा वाड यांना विनंती करतो की त्यांनी रजनी देसाई यांच्या सुज्ञ नागरिक बनूया या पुस्तकाचे प्रकाशन करावे। प्रिय मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार। माझं नाव डॉक्टर रजनी देसाई। मी सेवासेवक फाउंडेशनची एक स्वयंसेवक आहे। ऊर्जाचं शिबिर जेव्हा झालं तेव्हा मला शेवटच्या दिवशी एक पाकिट देण्यात आलं आणि त्या पाकिटामध्ये काय घाला तर तुम्ही पुढच्या वर्षी काय करू इच्छिता याचा एक तुम्ही संकल्प मनामध्ये तयार करा आणि तो त्याच्यामध्ये लिहा असं सांगण्यात आलं। त्याप्रमाणे मी विचार केला की मी आत्तापर्यंत ह्या शिबिरामध्ये जे काही शिकले, नंतर मी जे काही बघितलं इतक्या वर्षात सेवासेवक फाउंडेशनमध्ये चाललेल्या गोष्टी, तर ह्याच्यामध्ये चांगली नागरिकता हे फार महत्त्वाचा विषय आहे, जो जर आपण कागदावर मांडला तर त्याला काहीतरी चांगलं स्वरूप येईल, आणखी लोकांपर्यंत चांगले विचार पोचतील। म्हणून मी त्या पाकिटामध्ये ते लिहून दिलं। पहिले 2 पानं लिहून ती किशोरजी मोगे आणि अस्मिताताई हेगडे या दोघांकडे पाठवली आणि त्यांना विचारलं की तुम्हाला कसं वाटतंय, कारण तर मग माझा ओघ बरोबर आहे आणि मी लिहू शकते अशी मला खात्री होईल। असं चर्चा करताना नेहमी असं लक्षात आलं की उत्तम नागरिक बनणे हे जेवढं महत्त्वाचं आहे त्याप्रमाणे ते कार्यकर्त्यांना जर शिकवलं तर तळागाळापर्यंत चांगल्या नागरिकत्वाची जाणीव लोकांना होईल आणि ही भावना मला जास्ती महत्त्वाची वाटली। म्हणून मी असं ठरवलं की सेवासेवकच्या बरोबर काम करून आणि त्यांना जर मी सांगितलं तर मग ते शेवटपर्यंत लोकांपर्यंत पोहोचेल। आणि नागरिक शास्त्रासारखा कठीण विषय शेवटपर्यंत पोहोचवणं ही महत्त्वाची बाब आहे, कारण चांगला भारतीय नागरिक हा चांगला विश्वाचा पण नागरिक बनू शकतो हे आम्ही सगळ्यांना सांगू इच्छितो या पुस्तकामध्ये। म्हणून मग निशिगंधा ताई वाड यांनी त्याचं प्रकाशन 2 तारखेला वार्षिकोत्सवामध्ये केलं आणि त्याबद्दल मी त्या दोघांचीही आभारी आहे। आणि त्याच्यामध्ये पुस्तकाचं प्रकाशन झाल्यानंतर सगळ्यांना ते पुस्तक देण्यात येईल आणि तुम्ही ते नक्की आवडीने वाचा आणि मला त्याचा अभिप्राय कळवा की तुम्हाला त्याच्याविषयी काय वाटतं। नमस्कार, माझं नाव समृद्धी कुलकर्णी। सुज्ञ नागरिक बनूया डॉक्टर रजनी देसाई यांची सुजाण नागरिकत्वावर लिहिलेली पुस्तिका वाचली। तर मंडळी, सुजाण नागरिक बनण्यासाठी काय काय घटक आवश्यक असतात तर ते म्हणजे घर, शाळा, शेजारी, मित्रमंडळ आणि अन्य। या सर्व घटकांचा आपल्यावर एक भारतीय म्हणून कसा खोल परिणाम होतो याचं सुंदर विवेचन रजनीताईंनी या पुस्तिकेत केलेलं आहे। तर माझी आपली सर्वांना विनंती आहे की आपण हे पुस्तक जरूर वाचा आणि डॉक्टर रजनीताईंचे खूप खूप धन्यवाद। हे सगळं पुस्तक छापण्यामध्ये मला बऱ्याच लोकांची मदत झाली। त्याच्यामध्ये एक तर मी किशोरजी मोगे यांची ऋणी आहे, कारण त्यांनी मला अंजली गांगलची मदत दरवली आणि मला बळ दिलं पुढे लिहायला। नंतर अस्मिताताई हेगडे ज्यांचे यजमान ते ज्यांना हे पुस्तक मी समर्पित केलं, त्यांचं नाव मला नक्की इथे सांगायला आवडेल। नंतर माझी मैत्रीण अंजली गांगल आणि अरविंद ओक या दोघांचं आणि स्वाती जोशी ह्या अंजली त्यांच्या मैत्रीण त्यांनीही आम्हाला मदत केली। नंतर निलेश ढवणे हे जे प्रिंटर आणि प्रकाशक आहेत त्यांची पण मला मदत झाली। आणि सगळ्यात शेवटी म्हणजे अनिकेत गमरे हा जो आमचा SSFचा कार्यकर्ता आहे, त्याच्यामुळे त्याचं मुखपृष्ठ खूपच सुरेख झालं। त्याच्या अभिप्रायाकरता माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तो तुम्हाला मिळेलच। चला तर आपण सगळे देशाच्या उन्नतीसाठी सुज्ञ नागरिक बनूया। आपण सगळ्यांनी ऐकल्याबद्दल धन्यवाद।